नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज जो आपला गणित भाग 2चा पेपर झालेला आहे, त्याची आपण प्रश्नाचे उत्तर पाहणार आहोत. डिटेलमध्ये थोडंसं पाहूत आपण. ठीक आहे, याच्या आधीच मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला याची प्रश्नाची उत्तरं मी थोडक्यात सांगितली होती. तर आता आम्ही थोडंसं डिटेलमध्ये आपण या सर्व प्रश्नाची उत्तरे पाहू. एकच मिनिट थांबा, एका मिनिटातच आपण या सर्व प्रश्नाची उत्तरं पाहू. काय काय होती, कसा गेला पेपर तुम्हाला ते सांगा. कसा गेला पेपर? पेपर व्यवस्थित गेला का? किती मार्क पडणार आहे ते कमेंट बॉक्समध्ये टाका, किती पडू शकतात. थोडासा भाग 2चा पेपर म्हणला तर एकदमच असा काही पूर्णपणे सोपा जात नसतो आणि अवघड पण नव्हताच, हे की नाही. तर चला, ज्यांचा आपण याचा सुरुवात करू. ठीक आहे, प्रत्येक प्रश्न मी डिटेलमध्ये सांगेल, कारण याच्या आधीच मी एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये मी या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. तर चला. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो, एका मिनिटातच याचे प्रश्नाचे उत्तर करूत आपण. चला, खालीलपैकी कोणते पायथागोरस त्रिकूट आहे? तर कोणते पायथागोरस त्रिकूट असते मी तुम्हाला सांगतो इथे. ठीक आहे, इथं सर्वात मोठी बाजू कोणती आहे? इथं 5 आहे. ठीक आहे, हे उत्तर आहे. 5चा वर्ग केला 25 येते. त्याच्यानंतर 3चा वर्ग करायचा होता आणि 4चा वर्ग. 3चा वर्ग 9 येते आणि 4चा वर्ग 16 आहे. आणि याचं उत्तर येते 25. मग हे दोन्ही बरोबर आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा आपण प्रश्न पाहू. इथे जर पाहिलं, दोन आंतरस्पर्शी म्हणजे काय राहतात? ते एकमेकांना अंतर्भागात स्पर्श करतात. उत्तर मी थोडं डिटेलमध्ये सांगेल, कारण एक छोटासा व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये मी उत्तर देण्याचं काम केलेलंच आहे. तर ह्या प्रश्नाचे उत्तर मी थोडेसे डिटेलमध्ये, पूर्णपणे नाही पण थोडेसे डिटेलमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे. कशामुळे आलं काही नाही. पहा, आंतरस्पर्शी म्हणजे दोन वर्तुळ आहेत, ते अंतर्भागात स्पर्श करतात. ठीक आहे, मग ह्या दोन केंद्रबिंदूतलं अंतर विचारलं होतं. मग ह्या अंतरस्पर्शी राहतात तर वजाबाकी करायची होते. म्हणजे 5 सेमी वजा 4 सेमी, उत्तर 1 आलं असते. याचं उत्तर 1 हे पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. ठीक आहे, तर उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. दिसते का? आवाज येते का माझ्या बरोबर? कोणाला किती मार्क पडणार आहे? कोणी भगवान भगवान का है हा फुटका. कसा गेला पेपर आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही बरेचसे जण आपले मार्क टाकायचे विसरून जातात, बरेचसे टाकतात पण काही जण विसरून जातात. आता ही एक्स अक्षाला समांतर आहे. एक्स अक्षाला समांतर आहे म्हणजे काय होणार? ठीक आहे, ती एक्स बरोबर आपल्या 0 येणार. आणि उजवीकडे हे म्हणलं. ठीक आहे, उजवीकडे म्हणलं की ह्या साईडला प्लस मध्ये राहतात, ह्या साईडला मायनस मध्ये राहतात. म्हणजे एक्स आपला 0 पाहिजे आणि आपलं पॉझिटिव्ह मध्ये आपल्याला संख्या पाहिजे, जे की आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये उत्तर आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहूत आपण. पहा, घनाचे घनफळाचे सूत्र, घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन येते. मग बाजू इथे 5 आहे. 5चा घन म्हणजे 5 गुणिले 5 आपल्याला उत्तर येते 125. 125 हे पर्याय क्रमांक 2चं उत्तर आहे. कोणाकोणाला किती मार्क पडले काहीच सांगत नाही आतापर्यंत, कोणाचंच आलेलं नाही उत्तर. ठीक आहे, मार्क कोणाचेच आलेले नाहीत. कोणाला किती मार्क पडले नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाकत जा. ठीक आहे, कसा गेला पेपर तुमचा? अवघड गेला का सोपा गेला? कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे, चला, धन्यवाद. ज्यांनी लाईक केलं, सबस्क्राईब केलं. 92 मार्क पडतील का? 4 पडले सर. आज 4 पडले का? 4 कमी पडले. ठीक आहे, चला. दोन समरूप त्रिकोण असेल तर याचं उत्तर कसं करायचं होतं तुम्हाला? दोन समरूप त्रिकोणाचं बाजूचं काय होते? दोन, आता ह्या संगत बाजूचे गुणोत्तर, संगत बाजूचे गुणोत्तर 3/5 दिलेले आहे. तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर आपलं त्रिकोण 1 आणि त्रिकोण
2 यांचा एरिया काढायचा, तर यांच्या बाजूचा वर्ग करायचा राहते, बाजूचा वर्ग. 5चा वर्ग येते 9 येते. नाही सॉरी, 3चा वर्ग 9 आणि 5चा वर्ग 25. मग ते 5 9 येते, 5 9 उत्तर येते याचं. ठीक आहे. तर याचं उत्तर तुम्हाला या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होता, हा प्रश्न 100% गॅरंटेड येणार. मी तुम्हाला रिकाम्या जागाच सांगितलं होतं, पण रिकाम्या जागात नाही जरी आला तरी आपला उत्तर तुमचं इथे नक्कीच तुम्हाला मार्क देऊन जाणार होतं. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. चौरसाची बाजू जी राहते, चौरसाची बाजू, चौरसाचा कर्ण, कर्ण जो राहतो तो बाजू वर्गमुळात 2 राहतो. ठीक आहे. चौरसाचा कर्ण बाजू वर्गमुळात 2. चौरसाचा कर्ण दिलेला आहे तुम्हाला 10 वर्गमुळात 2 आणि इथं बाजू पाहिजे होतं, बाजू वर्गमुळात 2. आता हे वर्गमुळात 2 गुणाकाराचा इकडे भागाकारला जाते. 10 वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 2, याचं उत्तर आलं असतं बाजू. मग तुमची बाजू काय आली असती, हे कटून गेलं असतं. बाजू बरोबर उत्तर 10 आलं असतं. किती दोनाचं उत्तर 10 आलं? किती दोनाचं उत्तर 10 आलं सांगा बरं, कमेंट बॉक्समध्ये सांगा. उत्तर किती दोनाचं 10 आलेलं आहे? त्याच्यानंतर आपल्याला यस, रोहितचं उत्तर आलेलं आहे. रोहितचं उत्तर, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक खूप कमी येतात, फक्त 8 आहेत. 42 जण लाईव्ह आहे. तर मी अपेक्षा करतो की जास्तीत जास्त लाईक्स येतील. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. जास्तीत जास्त लाईक पाहिजे, 10 कमी. ठीक आहे. जेवढी जास्त लाईक आहे तेवढे जास्त व्हिडिओ पाहतात विद्यार्थी मित्र. तर तुमच्या सहकार्यानं तुम्ही पुढे जाणार आहे. तर तुमचं सहकार्य राहू द्या. 9 लाईक झाले, धन्यवाद. चला आता आपल्याला वर्तुळाचा लघु वर्तुळ कंसाचे माप दिले. तर लघु वर्तुळ कंसाचे माप, कंसाचे माप बरोबर आपल्याला दिलेलं आहे 70 अंश. विशाल वर्तुळ कंसाचे माप बरोबर आला असता आपल्या 360 वजा हे 70 दिलेलं आहे, ते वजा करायचं होतं. मग 360 मधून हे 70 केले असते तर 290 उत्तर आलं असतं. 290 कुणाकुणाचं आलं? रोहितचं आलेलं आहे. रोहित एक व्यवस्थित उत्तर सांगतोय सर्व. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, याचं उत्तर डायरेक्टच लिहायचं होतं. ठीक आहे. याचं उत्तर 1 होतं. ठीक आहे. याचं उत्तर काय होतं? पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक नाही सॉरी, उत्तर 1 आहे याचं उत्तर. ठीक आहे. डायरेक्टच लिहायचं. सर माझं पण हेच आलंय. ठीक आहे. पुणे सविता, पहा माझे व्हिडिओ जर पाहिले असेल तर मी तुम्हाला सांगितलं बऱ्याचशा पैकी एक 10 ते 15 मार्क, सॉरी 20 ते 25 मार्क मी सांगितले त्याच्यापैकीच आलेला आहे. मी सांगितलं होतं जास्त अवघडमध्ये जाऊ नका. 20 मार्क मी सांगितलं त्याच्यापैकीच, मी काही एवढं जास्त घेतलं नाही. पण हा पण प्रश्न मी तुम्हाला सांगितला होता. पण किमती बदलून आलेला आहे. आता किमती गणिताचा आहे विषय म्हणजे किमती बदलूनच येणार आहे. ठीक आहे. तुम्हाला जसं तसं प्रश्नाची उत्तर नसतात, तिथे किमती बदलूनच राहतात. चला तर ह्या प्रश्नाचं उत्तर लिहू. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. आता याचं इथे आपल्याला हे पूर्ण ऍक्टिव्हिटीज करायची होती ना, ऍक्टिव्हिटी करायची होती. काही अवघड ऍक्टिव्हिटी नव्हती इथे. ठीक आहे. व्यवस्थितपणे इथे पहिले मोजून टाकूत आपण हे काय आहे. ठीक आहे. इथं जे लिहायचं होतं इथं 3 पॉईंट, इथे काय लिहायचं होतं, 3.6 लिहायचं होतं. 3.6 लिहायचं होतं. करेक्ट. हे 3.6 इथे दिलं ना, तर इथून पण तुम्ही उत्तर काढू शकले असते. ठीक आहे. 3.6 इथे आणि ह्या दोघांची जर बेरीज केली ती 10 आली असती. आता ह्या दोघांचा गुणाकार केला ते 36 आला, इथं दिलेलं आहे. आता याचं वर्गमूळ घेतलं तर उत्तर 6 आलं असतं. इथं उत्तर किती आलं असतं? 6. पुण्यात आलं सविता. ठीक आहे. सविताचं बरोबर उत्तर आलेलं आहे. किती मार्क पडते आतापर्यंत पेपर कसे गेलेत आणि किती पर्सेंटेज पडू शकतात आत्ताच्या पेपरवरून, ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. आतापर्यंत जेवढे झालेत, आतापर्यंत 4 विषय झालेले आहेत आपले, 5 पेपर झालेले आहेत. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. आता आपल्याला इथं लिहायचं होतं सेक स्क्वेअर थिटा लिहायचं होतं. काय लिहायचं होतं? सेक स्क्वेअर थिटा.
ही पण ऍक्टिव्हिटी एक्सनची. इथं 25/7 इथं जे दिलेलं आहे ह्याचे त्याच्यासोबत इथं 25/7चा वर्ग लिहायचा होता. मग इथे 1 लिहायचं होतं. ठीक आहे. मग याचे कॅल्क्युलेशन तुम्हाला दिलेलेच आहेत, काही करायचं नव्हतं. याची वजाबाकी करून पण तुम्हाला दिलं होतं. फक्त एवढंच लिहायचं होतं की हे कशाचा वर्ग आहे, हे 24चा वर्ग आहे आणि 49 कशाचा वर्ग आहे 7. मग याचं उत्तर होतं 24/7 असं उत्तर होतं. ठीक आहे. अतिशय काही अवघड नव्हतं. ठीक आहे. मार्क कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत आपल्याला. आता इथे 7चा वर्ग दिलेला आहे. मग 7चा वर्ग काय येणार? 49 येणार. करेक्ट आलेला आहे. कुणाचा आहे? सविताचं काय अजून रोहितचं पण आलेलं आहे. 90 प्लस. हो, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी डन. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो, थोडा 1-2 मिनिटाचा ब्रेक घेऊन बाकी प्रश्नाचा 1-2 मिनिट ब्रेक द्या. थोडासा 3 वाजून आता 2 मिनिटं झाले. 3 वाजून 5 मिनिटाला आपण पुन्हा सुरू करू. 3 वाजून 5 मिनिटाला 2 मिनिट ब्रेक. 2 मिनिट ब्रेक. ठीक आहे. 2च मिनिट ब्रेक घेऊ.
चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हे झाला का आपला इथं चौरस ABCD लिहायचं होतं. एरिया ABCD त्याच्यानंतर एरिया ऑफ AXC लिहायचं होतं. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला ABCD इथं एक याच्यात लिहायचं होतं आणि इथं लिहायचं होतं DAXC. ठीक आहे. AXC एरिया ऑफ AXC. त्याच्यानंतर इथं दिलेलं होतं, बाकी फक्त इथं रिकामी जागात लिहायची होती आपल्याला. त्याच्यानंतर पुढचा आपल्याला प्रश्न करायचा होता, व्यवस्थितपणे करून दाखवतो आपण हे. इथे काय करायचं होतं आपल्याला, पहा मी तुम्हाला सांगितलं होतं हे कोण दुभाजकाचं एक 100% गॅरंटेड येणार म्हणून सांगितलं होतं. गॅरंटेड मी जे येणार होते ते नक्कीच सांगितलं होतं. हे 100% येणार, त्याच्यावर मी जास्त व्हिडिओ बनवले पण नव्हते, कारण जास्त व्हिडिओ बनवला तर कन्फ्युजन मुलांचंच होणार होतं. त्याच्यामुळे आपण मी जास्त केलेच नव्हते. इथं कोण दुभाजक प्रमेयानुसार, कोण दुभाजक प्रमेयानुसार काय येणार, NM भागिले NP MQ भागिले QP असं लिहायचं होतं. मग नंतर 25 भागिले 40 बरोबर 14 भागिले आपल्याला इथं QP होतं. आता तुम्ही याला व्यवस्थित ह्या दोघांचा गुणाकार करायचा होता. 40 गुणिले 14 बरोबर 25 QP. ठीक आहे. मग हे 25 इकडे भागाकाराला गेले असते. ठीक आहे. आता ज्याचं गणित चांगलं आहे ते एक स्टेप कमी करायला, आहे की नाही, QP. मग तुम्ही जर याचं कॅल्क्युलेशन केले असते तर 8 आले असते, तर 5 आले असते. 14 8 112 आले असते. 112 भागिले 5 बरोबर QP. आणि याचं उत्तर आलं असतं तुमचं 22.4 आलं असतं QP बरोबर. तर अशा प्रकारे हे उत्तर करायचं होतं. ठीक आहे. व्हिडिओची उत्तर थोडीशी वेळ लागला तरी काही नाही, परंतु व्यवस्थित मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. चला पुढच्या प्रश्नाचं उत्तर घेऊत आपण. इथे तुम्हाला काय करायचं होतं, पहा हे 30 60 90चा त्रिकोण होता, आहे की नाही. 30 60 90 मी तुम्हाला याच्या आधी पण घेतलेलं आहे, याचं डिटेलमध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे. हा 90चा आहे. 90चा कोणता अँगल आहे, यस टी अँगल इथं 30चा आहे आणि हा उरलेला आहे R. मग ही बाजू दिलेली त्यांनी RT दिलेली आहे. RT किती दिलं त्यांनी, 12 दिलं. आणि बाकीच्या दोन बाजू आपल्याला काढायला सांगितल्या. मग काय होणार आपल्याला, 30 अंशासमोरील बाजू कोणती आहे, RS ही राहते 1/2 गुणिले RT 12. 30 अंशासमोरील पहिले दाखवायचं तर हा 30 60 90चा त्रिकोण आहे म्हणून दाखवायचा होता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे करायचं होतं, 30 अंशासमोरील बाजू, मग हे आलं असतं 6 आला असतं RS बरोबर 6 आला असतं. आणि आपल्याला ST काढायचं होतं. ST बरोबर काय आलं असतं तुमचं, वर्गमुळात 3/2 गुणिले RT वर्गमुळात 3/2 गुणिले 12. इथे 6 आला असतं. मग वर्गमुळात 3 गुणिले 6 म्हणजे 6 वर्गमुळात 3, म्हणजे आपल्याला ST आला असतं 6 वर्गमुळात 3. ही तुमची दोन उत्तर होते. दुर्गा मगर प्रश्नपत्रिका, मी कोणतीही प्रश्नपत्रिका येत नसते. ठीक आहे. असा गैरसमज करू नका की पेपर फुटतो, पेपर येतो. ठीक आहे. पेपर कुठला तरी कोणी म्हणजे असं जर उघडकीस आलं तर तिथला शिक्षा होते. ठीक आहे. तर मी अजून असं कोणत्याही प्रकारचं सांगितलं नाही की असा पेपर मी सांगेल वगैरे पेपर येईल. ठीक आहे. तर चला ठीक आहे. आता इथं काय होतं, एकमेकांना छेदतात.
ठीक आहे. हे आंतरस्पर्शी जीवा आंतरस्पर्शी छेदिकेनुसार आपल्याला याचं उत्तर करायचं होतं. मग याचं काय करायचं होतं, एम डी गुणिले डी एस. आता मी पूर्ण डिटेलमध्ये तर नाही सांगत आहे. डी एस गुणिले आर डी. ठीक आहे. इथं किमती कशा कशाच्या दिलेल्या, एम डी दिलं का पहा, एम डी दिलं 8, डी एन दिलं का, तुम्ही इथं डी एन आपल्याला नाही काढायचं आहे. डी एस दिलं का, डी एस दिलं 4 आणि आर डी दिलं 15. या दोघांचा गुणाकार केला, उत्तर येते 60. डीसी बरोबर हे गुणाकाराचे इकडे 8 भागाकार केले, याचा जर तुम्ही भागाकार केला तर उत्तर येते 7.5. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूत आपण. आता आपल्याला काय करायचं होतं, मध्यबिंदूचे निर्देशांक काढायचे होते. आपल्याला इकडं x1 0, x2 y1 6, x2 12, y2 आपल्याला 20 आले असते. आता आपल्याला x आणि y काढायचा होता. ठीक आहे. इथं x1 अधिक x2 बरोबर 2. मध्यबिंदूचं काय राहते, 0 अधिक 12/2. मग उत्तर आलं असतं तुमचं 6. त्याचप्रमाणे इथे 6 अधिक 20/2, 26/2 उत्तर आलं असतं तुमचं 13. मग आपल्याला मध्यबिंदूचे काय येणार, आपल्याला 6 आणि 13 उत्तर याचं आलं असतं. तुमचा पेपर कसा गेला विद्यार्थी मित्रांनो नक्कीच सांगा. इथं पहा, इथं साईन वर्ग कॉस वर्ग इक्वल्स टू 1. याचं उत्तर तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, मी दाखवतो याचं उत्तर. ठीक आहे. पुस्तकामधूनच दाखवतो तुम्हाला याचं उत्तर डायरेक्ट. त्रिकोणमिती ह्या धड्यावर पहा, याचं उत्तर काय होतं, पहा इथून एवढं होतं. ठीक आहे. हे इथून एवढं, त्याच्यानंतर तुम्ही इथून एवढं केलं असतं. ठीक आहे. आपल्याला इथून एवढंच विचारलं होतं. ठीक आहे. इथून एवढंच. ठीक आहे. उत्तर तुमचं होतं. ठीक आहे. पुस्तकातलं तर तुम्ही सांगितलं होतं की करून जा. ठीक आहे. अतिशय लिमिटेड असा पोर्शन मी सांगितला होता, जास्त नाही केला तरी तुमचं उत्तर आलं असतं. त्याच्यानंतर आपल्याला इथे आपल्याला ऍक्टिव्हिटी करायची होती. त्या ऍक्टिव्हिटीचं उत्तर आपण करू आता. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. इथे आपल्याला 3 लिहायचे होते, इथं 2 लिहायचे होते आणि इथं 2. पहा, इथे 5 लिहायचे होते, इथं 2 जशाला तसे आहेत. इथे 5 लिहायचे होते. 3 आणि 2 किती होतात, 5 होतात. इथं जी कसोटी होती ती बाकोबा कसोटी, समरूपतेची बाकोबा कसोटीनुसार एकरूप आहेत आपल्याला असं दाखवायचं होतं. त्याच्यानंतर आपल्याला हे 2 बाजू आहेत, संगत बाजू आणि एक कोण दाग काढायचं होतं. मग आता हे कसं काढायचं होतं, पहा ह्या दोघांचा गुणाकार करायचा 9 गुणिले 5 बरोबर AC, ह्या दोघांचा गुणाकार AC गुणिले 2, ह्या दोघांचा गुणाकार 45 येतो बरोबर AC गुणिले AC. हे गुणाकाराच्या इकडे 2 भागाकारला गेले, भागाकार केला 22.5. याचं उत्तर ते 22.5. काय आलं तुमचं उत्तर, काय आलं, कोको कसोटीनुसार नाही तर 2 बाजू एक सारख्या दिलेल्या आहेत. पहा, इथं ही एक बाजू दिलेली आहे प्रमाणात आणि इथं दुसरी बाजू दिलेली आहे. 2 बाजू प्रमाणात दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे बाकोबा कसोटीनुसार येणार. ठीक आहे. 2 बाजू प्रमाणात दिल्या म्हणजे बाकोबा कसोटीनुसार येणार. ठीक आहे. कोको कसोटी SAS, साइड अँगल साइड टेस्ट, करेक्ट. इंग्लिशमध्ये साइड अँगल साइड म्हणतो. चला, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊत आपण. आता याचं आपल्याला साईड पहा, ह्या दोन्ही बाजू एकसारख्या AB आणि BC. याला इथं पक्ष लिहायचं होतं. काय लिहायचं होतं, पक्ष.
कक्षामध्ये दिलेलं आहे. आणि अँगल BAC काय येणार 45 डिग्री. त्याच्यानंतर हे 1/2 वर्गमुळात 2 1/2 इथं वर्गमुळात 8 याची किंमत आहे. बाबा बा कसोटी नाही आहे, SAS कसोटी आहे. ठीक आहे, बाबा बा कसोटी नाही दाखवता येणार. बाबा बा कसोटी पण दाखवू शकता इथं. ठीक आहे, पण इथं एक अँगल एक सारखा आहे. हा सामायिक अँगल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं 2 उत्तर येईल. याचं उत्तर काय येणार 2. ठीक आहे. आता याचं उत्तर जे आहे 22.5 कोणाकोणाचं आलं मला सांगा बरं. याचं उत्तर 22.5 22.5 आलेलं आहे का उत्तर? कोण कोण आहे? राम पवार, अजून कोण आहे? डेरी, डायरी, काय आहे आता नावं दिसत नाही मला, लांब आहे माझ्यापासून कम्प्युटर. लिहिलेला दिसते तुमचं, तुम्ही पण. 22.5 आलेलं आहे का उत्तर? 22.5 उत्तर आजचं 22.5 होतं. किती जणांचं आलं? ठीक आहे, याचा थोडासा चला ठीक आहे, ते ऍक्सेप्ट केलं. 22.5 आलेलं आहे. ठीक आहे. सिद्धेश्वरचं आलेलं आहे. सिद्धेश्वर महाजनचं उत्तर करेक्ट आलेलं आहे. चला, याचं उत्तर कोणाकोणाचं 2 आलेलं आहे? उत्तर सांगा, फटाफट उत्तर सांगा. कोणाचं उत्तर आलेलं आहे? कोणाकोणाचे? कोणाकोणाचे आले? याचं उत्तर 2 कोणाचं आलं? इथं पक्ष लिहायचं तर कोणाकोणाला माहित होतं हे? आपण मी सांगितलं होतं पक्ष. इथं हा प्रश्न तुम्हाला गॅरंटेड दिलता की मी हा येणारच आहे. पायथागोरस मधला हा होता. त्याच्यामध्ये 2-3च होते आपले रिकाम्या जागा. एकच होता बहुतेक. मी म्हणलं एकच आहे, त्याच्यामुळे हे येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. 2 आलं का? पुन्हा कोणाचं इथं उत्तर 2 आलं? हा, माझे आले. चला ठीक आहे. 2 उत्तर लिहा ना तिथं. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्तुळाच्या बाह्य भागातून बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेला स्पर्शिकाखंड एकरूप असतात. याचं आपल्याला काय करायचं होतं? आपल्याला 2 असं दाखवायचं होतं. ठीक आहे. आपल्याला 2 दाखवायचं होतं. ठीक आहे. असं हे करून आपल्याला दाखवायचं होतं. ठीक आहे. आता इथं इथं जर पाहिलं, इथं इथं जर पाहिलं, ही बाजू आणि ही बाजू एकसारखीच येणार. ही बाजू एकसारखीच येणार. एक इथं एक. आणि हा कोण 90चा येणार. हा कोण काय येणार? 90. नाहीतर ह्या 2 बाजू हे केलं तर ही एक, हे काय येणार? कोण दुभाजक आहे असं पण करू शकलं असतं. ही सामायिक बाजू आली असती. ही सामायिक बाजू आणि ही त्रिज्या. हे की नाही? ही काय आहे? त्रिज्या. ही सामायिक बाजू. बाकोबा कसोटीनुसार एकरूप आलं असतं. बाको पण लिहिलं असतं. नाही तर को लिहिलं असतं. तर म्हणून आपल्याला काय बाकीच्या बाजू पण आपल्याला एकसारख्या दाखवता आल्या असत्या. ठीक आहे. म्हणून हे आपल्याला सिद्ध करायचं होतं. पुस्तकात दिलेलं आहे त्याचं उत्तर. त्याच्यानंतर याची जी आकृती काढायची होती ती आपल्याला आकृती अशी काढायची होती. ठीक आहे. ही याची आकृती कशी काढायची होती? आपल्याला एक वर्तुळ घ्यायचं. आता मी काढून दाखवलेलं आहे. पहा, माझे ज्यांनी व्हिडिओ पाहिले त्याच्यामध्ये मी काढून दाखवलं. हे 3.5चा आपला वर्तुळ आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या वर्तुळातून ही 5.7 काढायची आहे. त्याच्यानंतर ही रेष आपली अशी छेदिका येते है ना. इकडून आपल्याला मार्क करायचं होतं, इकडे मार्क करायचं होतं, इकडून पण अशी मार्किंग करायची ती अशी. हे की नाही? त्याच्यानंतर आपल्याला हे बिंदू आला असता, मग आपण इथून इथून इथं ठेवायचं होतं आणि हे असं आपल्याला जोडून काढायचं होतं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं होतं? हे आपल्याला असं 2 स्पर्शिका काढायच्या होत्या. मी करून दाखवलं होतं तुम्हाला. ठीक आहे. कोणाकोणाचं उत्तर आलं याचं असंच केलेलं कोणी? मी आता माझं तर बरोबर नसणारच आहे इथं. ठीक आहे. पण तुमचं नक्कीच बरोबर आलं असेल. कोणाकोणाचं बरोबर आलेलं आहे? कोणाकोणाच्या याचे उत्तर बरोबर आलेले आहे कमेंट बॉक्समध्ये टाका. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो.
कोणाकोणाचे उत्तर बरोबर आलेले त्याच्यातले? बरोबर आहे, चला ठीक आहे. खूप मार्क आहे चे प्रश्न पण सांगा. कोणाचे 4 मार्काचे करूत, आपण सर्व करूत, ठीक आहे. 4 तर तुमचे नाही, मी कोण्याही शाळेत शिकवत नाही, ठीक आहे, कोण्याही शाळेत शिकवत नाही. चला ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊत आपण. जर पी बिंदू आणि या जोडणार रेषेचे गुणोत्तर असेल तर विभाजनाचं आपल्याला करायचं होतं. विभाजनाचं आपलं त्याचं सूत्र काय होतं आपल्याला? एकच मिनिट, विभाजनाचं सूत्र करायचं होतं. उत्तर करून दाखवतो मी, ठीक आहे. वेळ लागला तर चालेल, वेळ चालेल ना आपल्याला? ठीक आहे, उत्तर काढूत आपण. आता विभाजनाच्या सूत्रानुसार आपल्याला काय करायचं होतं? इथे आपल्याला विभाजनाचं सूत्र काय माहिती आहे ना तुम्हाला? यम एक्स 2 प्लस एन एक्स 1 भागिले यम अधिक एन. हे आपल्याला इथं एक्स येईल आणि तसंच आपल्याला यम वाय 2 प्लस हे वाय साठी एन वाय 1 आणि इथं यम अधिक एन, ठीक आहे. तर मग आपल्याला याचं सूत्र काढायचं होतं. पहा इथं जर आपण हे x1 आहे, y1, x2 y2 आहे, ठीक आहे. आता x1 इथे लिहून घेतो. x1 काय होतं? वजा 1. x2 y1 किती होतं इथं? 7. x2 होतं x2 4 आहे. y2 किती आहे? वजा 3. याचं उत्तर आपल्याला काढून दाखवतो मी याचं, ठीक आहे. रेषेचे जुना रेषाखंडाचे या गुणोत्तरात विभाजन करते तर पी चे निर्देशांक काढाय. बिंदू पी चे निर्देशांक काढायचे, ठीक आहे. तर यम ची व्हॅल्यू काय आहे आपल्याला? 2 गुणिले x2 आहे आपल्याला इथं 4 अधिक 3 गुणिले x1 किती आहे? वजा 1 आणि हे 2 अधिक 3. त्याचप्रमाणे y चे निर्देशांक इथं यमच्या जागी किती घ्यायचे होते आपल्याला? यमच्या जागी 2 घ्यायचे. y2 किती आहे आपल्याला? y2 आहे वजा 3 अधिक 3 गुणिले y1 किती आहे? y1 आहे 7 आणि 2 अधिक 3 इथे लिहायचं होतं. त्याच्यानंतर हे 8 वजा 3/5 याचं उत्तर आलं असतं 5/5. याचं उत्तर 1 आलं असतं. x 1 आलं असतं. y किती आलं असतं? हे y बरोबर वजा 6 अधिक 21/5. y बरोबर आले असते 15/5. y बरोबर आलं असतं 3. तर पी चे निर्देशांक 1 आणि 3 आहे. कोणाकोणाचं उत्तर आहे सांगा बरं? 1 आणि 5 नाही, 1 आणि 3 उत्तर आहे. 1 आणि 3 इथे 1 आणि 3 उत्तर आहे. कोणाकोणाचं आहे उत्तर बरोबर 1 आणि 3? माझं चुकलं तुम्हाला पण सांगा. आता लिहिता लिहिता मी पण थोडंसं कुठे एखाद्या जागेत चूक करू शकतो. चला, कोणाकोणाचे बरोबर आलेले आहेत? बरोबर आहे. चला ठीक आहे, पुढचा घेऊत आपण. पुढचा प्रश्न घेतला. एका शंकू छेदाच्या आकाराच्या बादलीची उंची दिलेली आहे. बादलीचे दोन्ही वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या दिलेल्या आहेत. तर याचं जे आपण काढू त्याचं पण उत्तर काढू, ठीक आहे. शंकुछेदाचे आपल्याला सूत्र लिहायचं. शंकुछेदाचे आपले जे काय सांगितलं यांनी आपल्याला? पाणी मावेल. म्हणजे आपल्या शंकुछेदाचे धारकता आपल्याला जर पाहायचं, याचं घनफळ काढावं लागेल. शंकू बादलीची धारकता आता इथं R1 बरोबर 12 आहे, R2 बरोबर आपल्याला 15 आहे आणि H किती आहे आपल्याला? 28 आहे, ठीक आहे. हे दिलेलं आहे. तर मग याचं सूत्र आहे 1/3 पाय H R1 अधिक R2 यांचे वर्ग घ्यायचे. त्याच्यानंतर प्लस R1 गुणिले R2 हे त्याचं सूत्र होतं. आता याच्यामध्ये आपण किमती ठेवू. 1/3 गुणिले 22/7. H किती आहे आपलं? H 28 आहे. R1 चा वर्ग म्हणजे 12चा वर्ग
अधिक R2चा वर्ग म्हणजे 15चा वर्ग, R1 हे 12 गुणिले 15. ठीक आहे. याचं उत्तर पहा. इथं 28, 7 × 28. ठीक आहे. हे 1/3, हे 22 घ्या इथं, गुणिले 4 घ्या. 12चा वर्ग येते 144. 15चा वर्ग येते, 15चा वर्ग 225 येते, आणि या दोघांचा गुणाकार केला तर 180 येते. त्याच्यानंतर आपण ह्या सर्वांची जर बेरीज केली, इथं हे 88 येते, आणि ह्या सर्वांची बेरीज केली तर येते 549. मग तुम्ही जर हे काटाकाटी केलं तर उत्तर इथं येते 183. मग इथं ह्या दोघांचा गुणाकार केला तर 16,104 उत्तर येते. सेमीचा घन लिहायचा होता. कोणाकोणाचं उत्तर बरोबर आलं? आता आपल्याला इथं प्रश्न विचारला होता किती लिटर पाणी मावेल. मग किती लिटर जर काढायचं असेल लिटर, तर आपल्याला 16,104 भागिले 1,000 करायचं होतं. म्हणजेच आपल्याला उत्तर आलं असतं 16.104 लिटर. हे उत्तर आलं असतं. कोणाकोणाचं आलं सांगा बरं. किती जणांचं हे उत्तर बरोबर आलं? किती जणांचं उत्तर बरोबर आलेलं आहे? सर मला 4 आलं. चला ठीक आहे. पुढचं करूत आपण. ज्याचं आलं त्यांचं ठीक आहे, अभिनंदन. नाही आलं तरी नाराज हे करू नका, अजून पेपर बाकी आहे. ठीक आहे. आपल्याला पार्ट 2 थोडासा अवघडच भाग राहतो. पहा, आपलं छोटं चॅनल आहे म्हणून भरपूर बघत नाही. ठीक आहे नाही. आपण सर्व मी लिमिटेड सिलेबस घेतला होता लास्टला, आणि रिपीट तेच मी दाखवत होतो. तर तुम्ही माझं पाहिलंच नाही. माझे जे व्हिडिओ होते भरपूर जणांनी पाहिले नाही, त्याच्यामुळं उत्तर म्हणजे आले नाहीत तुमचे भरपूर जणांचे. हे की नाही. तुम्ही उत्तर पाहत जा छोटे पण चॅनेल. ठीक आहे. छोट्या चॅनेलवर भरपूर काही सांगतात, उत्तर देतात, तुमचे प्रश्न डाऊट सॉल्विंग राहतील. तर ह्यापुढे जे पण तुमचे मित्र असतील, तुमचे बंधू असतील, जे पण असतील, त्यांना सांगा आपलं थोडंसं चॅनल, आपल्या पण चॅनलला सपोर्ट करा. म्हणजे आपलं पण चॅनल थोडंसं पुढे जाण्यासाठी तुमच्या मदतीशिवाय आपण चॅनल पुढे जाणार नाही. आणि येणारे जे पण असेल स्पर्धा परीक्षेचे मी व्हिडिओ बनवत असतो, त्याच्यासाठी नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. सबस्क्राईब करत जा सर्वजण, जास्तीत जास्त सबस्क्राईब आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तुमचा सपोर्ट राहू दे आपल्या छोट्याशा चॅनलला. ठीक आहे. सर्व डिटेलमध्ये राहतं आपल्या चॅनलवर. आता आपल्याला याचं पहा, मी करून दाखवलं होतं. याचं कसं करायचं होतं काय नाही. याच्या बाजू मी काढून दाखवतो. याच्या बाजू काढून दाखवतो. सोपा हा प्रश्न होता आहे. आपल्याला काय करायचं होतं, कोणतेही 2 उपक्रम करायचे होते. एबीसी मध्ये एडीई हे की नाही. बाजू हे हे 2 त्रिकोण करायचे होते याच्यामध्ये. एबीसी एडीई नाही. याचं काय कसं करायचं होतं आपल्याला, असं करायचं होतं. एबीसी आणि हा त्रिकोण गेला असता, ही मोठी बाजू राहिली असती. ठीक आहे. याला असं करायचं होतं. ठीक आहे. हा त्रिकोण याला थोडं मोठं न्या. इकडून असं करायचं होतं. इथून 7, 1 2 3 4 5 6 7. इथं A1 A2 A3 A4 A5 A6 आणि A7 आपल्याला लिहायचे होते. 7 पासून आपल्याला काय करायचं होतं, असं रेष काढायची होती. हे की नाही. इथून मार्किंग करून असं. मग इथून पण 5 पासून पण मार्किंग करायची होती. मग ती रेष आली असती, तिथून जिथून आली असती तिथून आपल्याला असं रेष आली असती. ही इथून आली असती. ठीक आहे. तिथं नंतर तुम्हाला अशी एक रेष काढायची होती. अशा प्रकारची ही आकृती होती. इथं ABCADE अशी आकृती राहिली असते. कोणाकोणाची अशी आकृती काढली, कोणीच काढली असं सांगा बरं. चला पुढचं उत्तर घेऊत आपण. आता आपल्याला इथं 4 मार्काचे प्रश्न होते. हा एक प्रश्न झाला आपला.
आता इथं गोलाचे घनफळ, एका घनाचे एकूण घनफळ समान आहे, तर गोलाचे घनफळ व घनाचे घनफळ यांचे गुणोत्तर दाखवायचं आहोत आपल्याला. हे प्रूफ करायचं ते आपण नंतर करू. त्याच्यानंतर आपल्याला एबीसी एक्स वाय झेड तसेच दोन समान बाजूचे विभाजन करा, हे आपल्याला आहे याच्यामध्ये पुस्तकातलंच दाखवतो मी तुम्हाला, पुस्तकातच आहे ते. आता वेळ माझ्याकडे, माझा कसा एक ट्युशन असल्यामुळं मला वेळ थोडा कमी आहे. पुस्तकातच आहे याचं उत्तर. हा, हे अशा प्रकारे प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणाचं होत आहे, ठीक आहे. त्याच्यानुसार होत हे तसं करायचं होतं, ठीक आहे. आपल्याला नाही, हे दोन एक्स वाय विचे समान, हे थोडंसं वेगळं होतं काही. हे आता कसं कुठं हे प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणाचंच आहे वाटायला इतिहासानुसार, ठीक आहे. आता थोडासा वेळेचा अभावामुळे मला लवकर तर आता त्याच्यानंतर हा आपला शेवटचा एक करायचा होता प्रश्न, ठीक आहे. पी क्यू ही रेष एका वर्तुळाची जीवा असून कंस पी हा विशाल कोण व हा लघु कोण आहे. तर पी ओ क्यू हा केंद्रीय कोण आहे. दिलेल्या माहितीवरून आकृती काढायची होती. आकृती काय करायची होती, जीवा असून कंस हा विशाल कोण आहे आणि हा लघु. एक आकृती कशी काढणार याची आपण, अशी आकृती काढायची होती, ठीक आहे. पी क्यू आहे वर्तुळाची, पी एक्स क्यू हा विशाल कोण आहे. हे पी क्यू असं दाखवायचं होतं, ठीक आहे. हे असं आपल्याला दाखवायचं होतं. पी वाय क्यू हा लघु कंस आहे. इथं वाय कुठेतरी, इथं वाय घ्यायचं होतं, इथं एक्स घ्यायचं होतं, इथं वाय घ्यायचं होतं. केंद्रीय पी ओ क्यू आपल्याला इथं घ्यायचं होतं. पी ओ क्यू केंद्रीय कोण आहे आपल्याला हे दाखवायचं. हा केंद्रीय कोण झाला, ठीक आहे. आपल्याला असं दाखवायचं होतं, ठीक आहे. हे नाही काढलं असतं तरी चाललं असतं, बाकी हे काढायचं होतं. हा इकडे असं काढायचं होतं आणि हे एवढं तर काढायचं होतं तुम्हाला, ठीक आहे. माहितीहून आकृती काढा. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं होतं, पी एक्स क्यू पी वाय क्यू यांची मापे मोजा. आता जर तुम्ही इथं हा जर 200चा काढला आणि हा 160चा काढला आपण, ठीक आहे. तर हा इथे 100 येईल आणि इकडचा जो माप येईल, कोणाचे माप येणार, हा 100 काढला तर हा 80 असा दाखवू शकले असतात, ठीक आहे. आता तुम्ही हा फ्री क्वेश्चन होता त्याच्यामुळं काही आले असते आणि या दोघांची बेरीज किती आली असती, दोघांची बेरीज बघा, कोण आहे का, हे कोण आहे, त्याच्यामुळे ह्या दोन्ही कोणाची बेरीज आली असती आपल्याला 180 आली असती. किती असती बेरीज, किती आली असती, कोण पी एक्स क्यू प्लस कोण पी वाय क्यू बरोबर किती आला असतं, 180. पी ओ क्यू जर तुम्ही हे 100 घेतलं असतं तर हे किती आलं असतं तुमचं, हे 200 आलं असतं. आता हे तुम्ही तुमच्या मनाने घेऊन तुम्ही हे करू शकले असते, ठीक आहे. आणि आपल्याला इथं सहसंबंध द्यायचं होतं. 2 गरुड जमिनीपासून आपल्याला काय असा 30 आणि 60 अंशाचा कोण करतात, त्या गरुडामधले अंतर किती, तर ते 10च येईल, ठीक आहे. 10 याचं उत्तर येईल.
याचं उत्तर काय येणार? 10 उत्तर येते. ठीक आहे. 30, 60, 90चा कोण तयार होतो? 30, 60, 90 हे की नाही? ठीक आहे. जमिनीपासून हे इथे हा असं ह्या दोघातलं अंतर पाहिजे होतं. एक 30 आहे. ठीक आहे. हे 60 आहे. आणि हा जमिनीपासूनचे अंतर हे 3 वर्गमुळात 10 वर्गमुळात 3 याच्यातलं अंतर काढायचं होतं. ठीक आहे. तर ते आलं असतं तुमचं 10 उत्तर आलं असतं. ठीक आहे. तर व्हिडिओ आपला झालेला आहे अशा पद्धतीनं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ पाहत चला. मला काही कारणास्तव मी थोडंसं लवकर संपवलं. रात्री मी डिटेलमध्ये जर सांगायचे असेल तर रात्री 8, 8:30ला मी डिटेलमध्ये सांगतो. प्रश्नपत्रिका पण घेऊ. पुढचा पेपर कधी आहे तुमचा? कोणता आहे? पुढचा कधी आहे?